तर मित्रांनो, आमची गाडी निघालेली आहे. आता जायलो आहे आम्ही ऐरोलीला. जाता जाता काय काय होतं, काय काय दिसतं तुम्हाला सगळं दाखवीन या व्लॉगमध्ये. फक्त कमेंटमध्ये सांगा मी कसं दिसतंय आज. डेको आहे बघा, प्रदूषण ते दुरळा वगैरे बेकार वगैरे झाडावर हालत खराब, तडकले वाटत. तर मित्रांनो बघा, डोंगर आहे का आपल्या इकडं. डोंगर रानमाळ आहे नुसतं. आता डोंगर झाडी नाही तर जय हिंद सर, जय हिंद. तिकडं हे उतरलोय कारण ट्रिपची होतो आणि पुढे पोलीस आहे. थांबा थांबा एक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते बघू शकता. आता आतमध्ये जाऊ आपण. बघा बाबासाहेबांची. मित्रांनो, आता आम्ही ध्यान वगैरे सगळं केलेलं आहे. आता स्मारक खूप छान होतं, सगळं खूप छान होतं. बाबासाहेबांचं पूर्ण जीवनचरित्र, त्यांचं पूर्ण जीवन एका स्मारकमध्ये दाखवलेलं होतं, स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत. आणि जेव्हा त्यांचं ते एंडला ते एक फोटो होता की त्यामध्ये त्यांची मृत झालेलं बॉडी वगैरे ते घेऊन जातात ना, मग त्या टायमिंगला जरा डोळ्यामध्ये आलेलं, पाणावले होते डोळे थोडेसे. पण आतमध्ये जास्त व्हिडिओ काढू देत नव्हते, पण केले तरी पण न आवाज करता. तर का आलो होतो ऐरोलीला. तर का आमच्या गावातले आमचे भैया, आमचे मित्र धीरज कांबळे भेटले आम्हाला. तर मित्रांनो, झाले स्मारक वगैरे सगळं बघून एकदम भारी वाटलं. आतमध्ये छान होतं. व्हिडिओज वगैरे आतमध्ये भेटले नाही जास्त, पण खूप मस्त आहे. बाबासाहेबांचं पूर्ण जीवन दाखवलेलं आहे.
वडापाव खावा म्हणाला. मुंबईला आला आहे वडापाव. सुट्टीला आहे म्हणून वडापाव खायलोय बरं. परत 1 तारखेपासून आपलं चालू येईलोय. वडापाव वगैरे खाऊन झाले आमचं. टेस्टी वडापाव होता एकदम. यांच्यापासून घेतला आहे आम्ही.